दर्शको नमस्कार. आरोग्य संपदा या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, दरवर्षी संपूर्ण जगामध्ये जानेवारी महिन्यातल्या शेवटल्या रविवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन साजरा करण्यात येतो आणि आपल्या भारतात तो दरवर्षी 30 जानेवारीला साजरा करण्यात येतो. आज देखील 30 जानेवारी आहे. त्याच्यामुळे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आपण जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन असाच ठेवलाय. संपूर्ण देशामध्ये किंवा जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर कुष्ठरोग अजूनही संपलेला नाही. त्याचं प्रमाण जरी अल्प असलं तरी तो पूर्णपणे त्याचं उच्चाटन झालेलं नाही. आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 ते सव्वा लाख लोकांना कुष्ठरोग होत असतो आणि त्याच्या गंभीर परिणामांना रुग्णाला सामोरं जावं लागत असतं. त्यामुळे या रोगाचं गांभीर्य लक्षात घेऊन या रोगावर चर्चा करणं आणि त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून आपण कुष्ठरोग याविषयी सर्वंकष माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय नागपूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील कुष्ठरोग विभागात कार्यरत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मानेकर यांना. तेव्हा आपण त्यांच्याकडून कुष्ठरोग याविषयी माहिती जाणून घेऊया. डॉक्टर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आज जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन आपण साजरा करतो आहोत. संपूर्ण जगामध्ये हा दिन साजरा केला जातो. त्याच्यामागचं नेमकं कारण काय किंवा त्याचं प्रयोजन काय? जागतिक स्तरावर हा कुष्ठरोग निर्मूलन दिवस साजरा केला जातो. याच्या मागचं प्रमुख कारण की कुष्ठरोगाची जी माहिती आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरता आणि महात्मा गांधींनी जे कुष्ठरोगाप्रती जी त्यांना जी सहानुभूती होती किंवा त्यांना जे गंभीरता होती रोगाविषयी आणि त्यांनी जे कार्य केलं कुष्ठरोगाची, तर ती त्याच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा दिन साजरा करतात. सर्वप्रथम 1954 साली फ्रेंच देशामध्ये तिथल्या मानवतावादी संघटनेनी हे ठरवलं. त्यांचा एक कार्यकर्ता होता राहुल फॉलेरू म्हणून. तर त्यांनी ही संकल्पना मांडली की आपल्या जगामध्ये कुष्ठरोगाची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत राहिलेली आहे आणि ह्या रोगाप्रती जनतेचं म्हणजे माहिती देण्याकरता आणि याची शास्त्रीय माहिती आणि जनजागृती करण्याकरता हा जो आंतरराष्ट्रीय दिवस आहे हा साजरा करण्यात यावा. आणि त्यामुळे असं ठरलं की वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम आपण जनजागृतीचा कार्यक्रम साजरा करू. त्याचप्रमाणे भारतात सुद्धा गांधीजींना त्यांनी जे कुष्ठरोगाचं काम केलं होतं तर त्यांना श्रद्धांजली देण्याकरता आपला हा 30 जानेवारी म्हणून भारतामध्ये कुष्ठरोग निर्मूलन दिवस साजरा करण्यात येतो. म्हणजे मुख्य उद्देश हा होता की कुष्ठरोगाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, या रोगाविषयीची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा या जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनाचा मुख्य उद्देश आपण सांगितलं. डॉक्टर, सध्या जागतिक पातळीवर या रोगाची काय स्थिती आहे, काय सांगाल आपण? जागतिक आरोग्य संघटनाच्या अहवालानुसार जवळपास 2018 साली याची जी शेवटची आकडेवारी आली ती जवळपास जगामध्ये 2,08,000च्या जवळपास कुष्ठरुग्ण आढळले. आणि त्याहीमध्ये भारतामध्ये जी कुष्ठरोगांची संख्या आहे ती जवळपास 1,20,000 आढळली. त्यामुळे भारतामध्ये जे कुष्ठरोगाचं प्रमाण आहे ते जवळपास जगाच्या याच्यामध्ये 60% एकट्या भारतामध्ये एकूण जगाच्या कुष्ठरोगांच्या तुलनेमध्ये 60% रुग्ण केवळ भारतामध्ये आढळले. खरोखरच एक गंभीर बाब आहे. बरोबर आहे. याची कारण आपण काय सांगू शकाल डॉक्टर? भारतामध्ये याचा जास्त प्रादुर्भाव का दिसून येतो? आपण थोडी संख्येवाढीकडे जाऊ. जवळपास म्हणजे आता मी सांगितलं की 1,20,000 ही 18 मध्ये आढळली. त्यापूर्वी जर आपण 2016ची जर आकडेवारी बघितली तर 1,34,000च्या जवळपास होती. आणि त्याही नंतर
जवळपास 2018 मध्ये आपण 21 सांगितली आणि 19च्या आता जवळपास 19 मध्ये हम्म. ती लोकसंख्या म्हणजे ती जी कुष्ठरोग्यांची संख्या आहे ती जवळपास 1,14,000 आली. हम्म. पण असं आपण जर पाहिलं हम्म. 2016 ते 2019चे जर संख्यात्मक आपण जर तुलनात्मक केला हम्म. तर जवळपास 21,000 कुष्ठरुग्ण हे कमी झालेले आहेत. हम्म. म्हणजे ही भारतासाठी आणि जगासाठी फार आशादायी बाब आहे. हम्म. आणि त्याच याच्यामध्ये शासन जे प्रयत्न करून राहिलेले आहेत हम्म. त्यामध्ये कुष्ठरोगाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती करणं हम्म. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे लोकांना जी भीती आहे, आपण शासकीय योजनांविषयी माहिती घेणारच आहोत डॉक्टर. तत्पूर्वी मला असं सांगा की नेमका कुष्ठरोग म्हणजे काय आहे? कुष्ठरोग म्हणजे हा फक्त मानवालाच होतो, हम्म. बाकी कोणत्याही प्राण्याला हा कुष्ठरोग होत नाही. हम्म. फक्त मानवाच्या त्वचा आणि स्नायूंमध्ये हम्म. जे मज्जातंतू असतात हम्म. त्यांना होणारा हा सर्वसाधारण आजार आहे. हम्म. हा विषाणूंच्या मार्फत होतो का? हा विषाणूंमार्फत म्हणजे जंतू बॅक्टेरिया आहे हम्म. त्याच्यामार्फत जंतूमार्फत हा याचा प्रसार होतो. हम्म. आणि या जंतूला मायकोबॅक्टेरियम लेप्री हम्म. असं म्हणतात. कुष्ठरोगांच्या जंतूचा शोध हम्म. हा नॉर्वे येथील G.A. हॅन्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी 28 फेब्रुवारी 1873 रोजी लावला. हम्म. आणि त्याला त्यांच्या संघटनेने मान्यता जवळपास 6 वर्षांनी दिली. की म्हणजे त्याच्या जो शोध लागला त्याला 6 वर्षांनी मान्यता मिळाली. म्हणजे 1879 रोजी हम्म. म्हणजे 1879 ला हम्म. जवळपास त्याला मान्यता मिळाली. हम्म. आणि तेव्हापासून हा जो याच्यावर कुष्ठरोगावर जे औषध आहे त्याच्यानंतर हा शोध सुरू झाला. नंतर मग सगळी त्याच्या निर्मूलनाच्या गोष्टींनी औषधोपचाराच्या दृष्टीने कारवाई सुरू झाली. डॉक्टर, आता ही कुष्ठरोगाचं तुम्ही सांगितलं की बॅक्टेरियाच्या माध्यमातून हा रोग होतो, पण मग याची काय लक्षणं दिसून येतात? हा झालाय असं आपल्याला कसं समजून येतं? यापूर्वीच मी सांगितलं की मनुष्याच्या शरीराच्या त्वचेवर आणि स्नायूतंतूंवर याचा ह्या जंतूंचा प्रभाव पडतो आणि त्याचे लक्षणं दिसतात. सर्वसाधारणपणे मनुष्याच्या शरीरावर चट्टे बधिरता असतात. त्यामध्ये लालसर आणि पिंगट रंगाचे असतात. आणि प्राथमिक अवस्थेत हे दिसतात. पण जसा आजार वाढत जातो तसं त्याच्या स्नायूतंतूंमध्ये म्हणजे पेरिफेरल नर्व्स ह्या डॅमेज होत जातात. आणि त्यामुळे त्याच्या हातापायाला मुंग्या येणे, हात लुळा पडणे, पाय लुळा पडणे इत्यादी लक्षणे त्याला दिसून येतात. पहिल्यांदा चट्टा अंगावर येतो आणि तो बधीर असतो, त्याला कुठल्याही प्रकारच्या संवेदना होत नाही. हा एक पहिला महत्वाचा भाग आहे. पण मग याचं स्वरूप वाढल्यानंतर मग त्याचे काय लक्षणं दिसून येतात आणखीन? तुम्ही हात पाय लुळा होता हे सांगितलं, पण त्वचेवर त्याचा चकाकी येते, गुळगुळीत असा म्हणजे पाहिल्यानंतर एक वेगळ्याच टाईपचं त्याचा चेहरा, सर्वसाधारण त्वचेसारखी ती वाटत नाही. लालसर होते, गुळगुळीत येते आणि त्वचेवर असे उभार लालसर रंगाचे चट्टे असे वरती दिसून येतात. त्याच्याप्रमाणे ह्या नर्व्स आहे ज्या 6 पेरिफेरल नर्व्स आपल्या शरीरात आहेत, तर त्याच्यामध्ये त्याला बाधा पोहोचून शरीराच्या ज्या हातापायाच्या हालचाली आहेत ह्या मंदावतात. पाय लुळा पडतो, हात त्याला फूट ड्रॉप म्हणतात आणि हात सुद्धा लुळा पडतो. म्हणजे त्याच्या मधली जी शक्ती आहे ती कमी होत जाते. तसंच डॉक्टर, आम्हाला असं जाणवतं म्हणजे सामान्य याच्यामध्ये की नाक असं चपट होऊन जातं किंवा बोट असे आखूड होऊन जातात वगैरे, तर ही पण लक्षणं दिसून येतात. त्याची काय कारण असतील? बरोबर आहे. ती ऍडव्हान्स स्टेज मधला हा प्रकार आहे, कुष्ठरोगाचा प्रकार आहे. त्याला आपण सांसर्गिक असा प्रकार म्हणतो. 2 प्रकारचे कुष्ठरोगी असतात, एक असांसर्गिक आणि दुसरा सांसर्गिक. असांसर्गिक मध्ये चट्टे येतात आणि त्याच्यापासून दुसऱ्याला बाधा होऊ शकत नाही. अच्छा.
म्हणजे असंसर्गिक जे प्रकाराचे कुष्ठरुग्ण राहतात त्यांच्यापासून दुसऱ्यांना बाधा होत नाही, पण सांसर्गिक रुग्णापासून म्हणजे तोही जर त्यांनी औषधी घेतली नसेल, कुठल्याही प्रकारची औषधी घेतली नाही, तर अशा रुग्णापासून दुसऱ्यांना त्याची बाधा होऊ शकते, संसर्ग होऊ शकतो. संसर्ग होऊ शकतो. डॉक्टर, हा अनुवंशिक आहे का कुष्ठरोग? बिलकुल नाही, अजिबात नाही. कारण असा एक समज आहे, कारण की हा जंतूंपासून होणारा आजार आहे, त्याच्यामुळे अनुवंशिक होणे हे कळत नाही. पण एक गोष्ट आहे, हा जर संसर्गजन्य असल्यामुळे म्हणजे संसर्गजन्य आजारांमध्ये सगळ्यात कमी संसर्ग होणारा हा आजार आहे. अच्छा. म्हणजे जेवढे काही संसर्गजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी आणि सगळ्यात उशिरा याचा संसर्ग होणारा हा आजार आहे. की हा घरातल्या लोकांना का होतो? कारण की त्यांचा संपर्क अनुवंशिक अनुवंशिक आहे की नाही, अनुवंशिक नाहीये, परंतु हा घरच्या म्हणजे संसर्गिक असल्यामुळे जो त्यांच्या संपर्कात येईल, जो जवळच्या संपर्कात येईल, अशांना हा होऊ शकतो. आणि शेवटी ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्या जंतूप्रती, त्याला हा होणे शक्य आहे. डॉक्टर, हे बॅक्टेरिया कुठून आपल्या शरीरात येऊ शकतात? त्याचे सोर्स काय आहे? म्हणजे आपल्याला संसर्ग होतो तो कशाच्या माध्यमातून आपल्या शरीरात हे जंतू जातात? हा संसर्ग हवेमार्फत होतो. जर एखादा सांसर्गिक रुग्ण असेल आणि ज्यांनी औषधी न घेतलेला सांसर्गिक रुग्ण असेल, तर त्याच्या थुंकीद्वारे, त्यांच्या शिक्केद्वारे, त्याच्या उच्छ्वासाद्वारे हा हवेत पसरतो. आणि हवेत पसरल्यानंतर जर आपल्या एखाद्या मनुष्याला म्हणजे ज्याची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा जर व्यक्तीला तो संसर्ग होऊ शकतो. म्हणजे हवेच्या माध्यमातून पसरतो आणि त्याचा संसर्ग होऊन कुष्ठरोग होण्याची शक्यता असते. डॉक्टर, एखादा संसर्गजन्य झालेला कुष्ठरोगी असेल तर त्याच्यावर आपण त्याला कुष्ठरोग होण्यापासून प्रतिबंधित करता येऊ शकतं का? संसर्ग झाला पण त्याला अजून कुष्ठरोग झाला नाही, तर अशा त्या कुष्ठरोगाला आपण प्रतिबंधित करता येऊ शकतं का? नाही, त्याला आपल्याला प्रतिबंध करता येणार नाही, कारण की प्रतिबंधात्मक लसच उपलब्ध नाही आहे. आणि जोपर्यंत त्याच्या शरीरात त्या रोगाप्रती प्रतिकार शक्ती आहे तोपर्यंत त्याला कुठलेही लक्ष दिसणार नाही. मग कुष्ठरोगांमधले संसर्ग झालेले आणि संसर्ग न झालेले असे कसे रुग्ण ओळखले जातात? संसर्ग झालेले त्याच्या चाचण्या आहेत, म्हणजे सांसर्गिक आहे की असंसर्गिक आहे. कारण तुम्ही जे दोन प्रकार सांगितलेत की काही लोकांना विषाणूंच्या माध्यमातून, बॅक्टेरियाच्या माध्यमातून होतो आणि काही संसर्गांच्या माध्यमातून होतो, तर या दोन्ही प्रकारच्या रुग्णांना जर आपल्याला ओळखायचं झालं तर ते तुम्ही कशा पद्धतीने ओळखता की हा संसर्गाने झालेला कुष्ठरोगी आहे किंवा हा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे झालेला कुष्ठरोगी आहे? नाही, दोन्ही प्रकारात बॅक्टेरियाचा हात राहतो, हा मुख्यच असतो. कारण की बॅक्टेरिया आपल्या ह्या जंतूपासूनच होणारा आजार आहे. हा कुठला म्हणजे त्या व्यक्तीला जर हे असेल म्हणजे कुष्ठरोग, सांसर्गिक कुष्ठरुग्ण असेल आणि तो उपचार न झाला असेल, उपचार न झालेल्या रुग्णांपासूनच हा आजार होतो. त्याच्या आणि रोगप्रतिकार शक्ती, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या त्या आजारामध्ये. डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की याच्या निदानाच्या काही चाचण्या आहेत, त्या चाचण्यांमधून हे रुग्ण आपल्याला ओळखता येतात. त्या चाचण्यांविषयी आपण चर्चा करूया, पण आता कार्यक्रमात वेळ झालेली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लवकरच परतत आहोत. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन याविषयी चर्चा करतो आहोत आणि त्या अनुषंगाने कुष्ठरोगाची लक्षणं आणि त्याच्यावरचे उपचार याविषयी देखील माहिती जाणून घेत आहोत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी तुम्ही असं सांगितलं की असंसर्गिक आणि विषाणूंमुळे झालेला जो कुष्ठरोग आहे त्याचे रुग्ण ओळखण्याच्या काही चाचण्या आहेत. त्या चाचण्यांकडे जाण्यापूर्वी मला असा एक आणखी प्रश्न विचारायचा आहे की असंसर्गिक अशा प्रकारचे जे कुष्ठरोगी आहेत ते तुम्ही ओळखता आणि त्याची लक्षणं काय साधारण दिसून येतात? कोणत्या लक्षणांवरून ती व्यक्ती आपल्याला, ते रुग्ण आपल्याला ओळखू येतात? साधारणपणे असंसर्गिक रुग्णामध्ये त्वचेवर चट्टे असतात, बाकी त्याचे स्नायू हे स्नायू तंतू जे आहेत ते बाधित नसतात. त्यामुळे फक्त
चट्ट्यांवर तर बधिरता हम्म, आणि ती आपण संवेदनाची चाचणी आहे त्याच्या मार्फत आपण ती तपासू शकतो हम्म, हम्म. आणि त्या व्यक्तीपासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकत नाही म्हणूनच त्यांना असंसर्गिक रुग्ण असे म्हणतात अच्छा. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये पॅसिबेल्सलेरी म्हणजे कमी प्रमाणात जंतू असलेले रुग्ण ते रुग्ण असतात. असे समजले जातात. डॉक्टर, कुष्ठरोगाचा संसर्ग झालेला प्रत्येकच रुग्ण हा कुष्ठरोगी होतो का? नाही, हा प्रत्येक त्याचे रोग शेवटी मी पहिलेच सांगितलंय की ही रोगप्रतिकार शक्ती ज्याची कमी आहे त्यांनाच हा आजार होतो हम्म, हम्म. आणि भारतामध्ये जवळपास 2 ते 5% लोकांनाच हा आजार होऊ शकतो. हम्म, हम्म. बाकीच्या ज्या 95 ते 98% जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती ही निर्माण झालेली आहे या जंतूप्रती. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे त्यांना हा आजाराचा धोका नसतो. हम्म, हम्म. तसंच डॉक्टर, हा कुष्ठरोगाचं जे काय प्रमाण आहे तुम्ही आता सांगितलं ते प्रमाण शहरी भागात जास्त आहे किंवा ग्रामीण भागात जास्त आहे असं काही आपल्याला दिसून येतं का? त्याचं काही वर्गीकरण असं अभ्यासांती काही असे निष्कर्ष आपण काढू शकतो का? नाही, हा जंतूमुळे होणारा आजार आणि रोगप्रतिकार शक्तीचा कमी असलेल्या लोकांना होणारा आजार असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण असं काही आपण हे करू त्याच्यात शकत असं नाही. वर्गीकरण करता येत करू नाही. तो शकत कोणालाही होऊ शकतो. कोणालाही होऊ शकतो. पण सामान्यपणे असं दिसून येतं की ग्रामीण भागामध्ये कुष्ठरोगाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात, असं काही आहे का? बहुतेक सामाजिक राहणीमान हम्म, हम्म. आणि त्या रोगाप्रती असलेली जागरूकता, हम्म, हम्म. शहरी भागातल्या लोकांना जागरूकता जास्त असल्यामुळे थोड्या जरी काही एखादा चट्टा आला तर तो पटकन आपल्या याच्यामध्ये जाऊन तपासणी करून घेऊ शकतो. पण ग्रामीण भागात त्याचं अज्ञान असल्यामुळे किंवा अप्रोचेबल हे नसल्यामुळे एखाद्या वेळेस त्याचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त दिसून येतं. अज्ञानामुळे हे खूप महत्वाचं कारण आहे त्या रोगाच्या प्रसारासाठी असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर, आता आपण त्या मूळ मुद्द्यावर येऊया की कुष्ठरोग झाल्यानंतर त्याचं निदान करण्यासाठीच्या चाचण्यांसंबंधी आम्हाला माहिती सांगा. अशा 3 प्रकारने आपण त्याचं निदान करू शकतो. एक तर संवेदना, म्हणजे ज्या अंगावर जे शरीरावर जे मनुष्याच्या चट्टे येतात त्याची तपासणी करून, म्हणजे त्याच्यामध्ये बधिरता आली आहे काय आणि संवेदना आहे की नाही एवढी तपासणी करून आपण हे करू शकतो. कारण की पुष्कळ वेळा ह्या सांसर्गिक जो चट्टा राहतो त्याच्यामध्ये केस विरळ होऊन जातात आणि लालसर असा बधिरता पूर्ण चट्टा असतो. त्यामुळे याची संवेदना आहे की नाही हे आपण तपासून त्याची निदान करू शकतो. एक ते झालं. दुसरं स्नायूंची तपासणी, स्नायुतंतू जे आहेत पेरिफरल नर्व्ह त्या डॅमेज झाल्या आहेत की नाही ते आपण बघून करू शकतो त्याची तपासणी. तिसरं आपण चट्ट्याच्या भोवती किंवा स्किन मध्ये जे सांसर्गिक रुग्ण असतात त्या कडेची चट्ट्याच्या शेवटी जी कडा येतो असा चट्टा राहतो त्याच्या भोवताल कडा असतो तिथली किंवा मग कानाच्या पातळीवर जे पेरिफेरल स्किन्स राहते त्याची आपण चाचणी करू शकतो. त्याचा स्राव घेऊन ती आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवू शकतो. मग ह्या रक्त चाचण्या असतात की फक्त त्वचा? नाही, रक्त चाचण्या नसतात ह्या. फक्त त्वचेच्या विलेपन म्हणतात त्याला, त्वचा विलेपन, त्याच्याच चाचण्या असतात. स्मेअर बनतो, स्किन स्मेअर, तेवढ्याच. म्हणजे हा सामान्यपणे त्वचेसंबंधी रोग आहे असं आपल्याला ढोबळ मानाने म्हणता येऊ शकतं. 100% हा त्वचेचा रोग आहे. आता डॉक्टर, एकदा असं निदान झालं, आता तुम्ही ज्या चाचण्या सांगितल्या त्याच्या माध्यमातून असं निदान झालं की या रुग्णाला खरोखरच आता कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हा कुष्ठरोग बाधित आहे, मग त्याच्यावर उपचारासाठी काही उपाययोजना आहेत का? या रोगाचं निर्मूलन होतं का? पहिल्यांदा मला असं सांगा की हा रोग गंभीर स्वरूपाचा आहे का? जोपर्यंत प्राथमिक अवस्थेत असतो तोपर्यंत गंभीर नाही. एकदम सहजपणे हा त्याचा औषधोपचार, इतके चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत की त्याच्यामुळे हा गंभीर येऊ शकत नाही. एकदम असं प्राणघातक स्वरूपाचा नाही. प्राणघातक सवय यांनी अजून डेथही रेकॉर्डेड नाही आहेत. पण याच्यामध्ये जर उशीर झाला औषधोपचारासाठी तर विकृती ही निर्माण होऊन त्याचा सामाजिक, आर्थिक सगळे परिणाम होऊ शकतात. मग याच्यावर काय काय उपचार उपलब्ध आहेत डॉक्टर? याच्यात
ह्या उपचारामध्ये हं, दोन प्रकारचे वर्गीकरण केलेले आहेत. एक सांसर्गिक कुष्ठरोगी. कुष्ठरोगाकरता आणि एक असंसर्गिक कुष्ठ. हं, असंसर्गिक कुष्ठ रुग्णाचा उपचार हा फक्त 6 महिने असतो हं, हं. आणि सांसर्गिक हा 1 वर्ष घ्यावा लागतो आपल्याला. हं, हं, त्यामध्ये जवळपास 3 औषधं आपण जनरली यूज करतो. म्हणजे आजच्या घडीला ह्या 3 औषधी उपलब्ध आहेत आपल्या भारतामध्ये. हं, हं, त्यामध्ये रिफापिसिन आहे, हं, क्लोफामायझिन आहे हं, आणि डॅप्सोन आहे. हं, ह्या तिन्ही जे औषध आहेत ते एकदम प्रभावी आहेत. हं, हं, आणि जवळपास याची सुरुवात, हं, ह्या तिन्ही औषधांची सुरुवात हं, आपल्या भारतामध्ये 1982 पासून ह्या बहुविध औषधाची सुरुवात झाली. हं, हं. आणि ह्या एका वर्षातच म्हणजे 82 ते 83 हे एका वर्षातच जवळपास 99% त्या काळी जेवढे उपलब्ध रुग्ण होते त्यांना ज्या दिल्या 99% रुग्ण बरे झालेत. हं, हं. त्याच्यामुळे पुढे या औषधांवरच पूर्ण म्हणजे आजपर्यंत जी आहे हं. म्हणजे 1982 ते आज जर आपण 2021 आहे, हं. हे 3च औषधांवर आपण प्रभावीपणे या 3च औषधांवर कुष्ठरोगांनी मात केलेली आहे. हं, हं. हे आपण सिद्ध झालं आहे. सिद्ध म्हणजे झालेलं आहे. एकंदरीत सगळा अनुभव लक्षात घेतला. डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की केवळ औषधोपचार केला तर हा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. ही खरोखरच एक दिलासादायक बाब कुष्ठरुग्णांसाठी आहे. पण समजा आता एक ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून मुद्दाम हा माझा प्रश्न आहे की समजा आता कुष्ठरोगाने प्रभावित एखादा माणूस झाला तर अशा कुष्ठरोगावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय जी काय उपचार करणाऱ्या संस्था आहेत किंवा इस्पितळं आहेत ही सामान्यपणे कुठे कुठे आहेत की जेणेकरून असा प्रादुर्भाव झाल्यावर त्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधावा? प्रत्येक गाव पातळीवर हं, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. हं, हं, त्याच्याही पलीकडे छोट्या छोट्या गावांमध्ये उपकेंद्र निर्माण झालेले आहेत. हं, हं, त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय आहेत. हं, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे दवाखाने आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. हं. अशा म्हणजे गाव पातळीपासून तर शहर पातळीपर्यंत या पूर्ण शासनाच्या जितके रुग्णालय आहेत हं, हं. त्या तिथे हा औषधोपचार मोफत केला जातो. हं. एकही पैसा न घेता, कुठलाही खर्च न येता हं, हं. याचा पूर्ण उपचार हा मोफत केला जातो. म्हणजे अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी कुष्ठरोगाच्या रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. म्हणजे कोणाला काही प्रादुर्भाव झाला तर घाबरून जाण्याची गरज नाही. बिलकुल. आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी शहरात येऊन महागडे उपचार घेण्याची देखील गरज नाही. ही एक खूप महत्त्वाची माहिती आपण या निमित्ताने सांगता आहात की जर अशा प्रकारचा प्रादुर्भाव खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये झाला तर तो प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःवर उपचार करून घेऊ शकतो. डॉक्टर, या अनुषंगाने आणखी आपण माहिती घेणारच आहोत, पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतात आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी तुम्ही असं सांगितलं की ग्रामीण भागामध्ये देखील कुष्ठरोगावर उपचार करणारे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांसारख्या संस्था आहेत. आता मला असं सांगा की मघाशी तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आला होता की 1982 पासनं ह्या सगळ्या औषधोपचार, एक सिस्टमॅटिक औषधोपचाराची पद्धती, बहुविध औषधोपचार पद्धती अस्तित्वात आली. पण 1982च्या पूर्वी अशी काही औषधोपचाराची पद्धती नव्हती का? नाही, आपल्या भारतामध्ये हं, एक 1869 हं, 1869 हं, ह्या साली जे रुग्णालयाचे डॉक्टर लाड होते हं, हं, यांनी ह्या कुष्ठरोगावर चालमोगरा तेलाचा उपयोग केला हं, हं. आणि तो काही प्रमाणात यशस्वी पण झाला. हं, हं, आणि त्यानंतर मग पण त्याच्यामध्ये एक थोडासा ड्रॉबॅक असा झाला हं. की हे चालमोगरा तेल लावणं जर बंद केलं तर पुन्हा तो चट्टा दिसायला लागायचा. हं, हं, तर त्याच्यामुळे हे औषध कंटिन्यू, हे जे तेल आहे ते वापरावं लागायचं. हं, हं. पण 1949 म्हणजे 1949 हं, मध्ये डॅप्सोन नावाचं औषध आलं. हं. आणि त्या डॅप्सोन नावाचे औषध म्हणजे ते आजही आपण त्याचा उपयोग करतो. ते औषध एकल औषध उपयोग व्हायला लागला. त्यानंतर 1962 मध्ये क्लोफामॅझिन नावाचं औषध आलं.
तेव्हापासून त्याचाही उपयोग करत आहे. आणि 1970 साली रिफॅम्पिसिन औषध जे आलं हम्म. आणि ह्यात हे तेव्हा एकटं औषध वापरलं जायचं. हम्म. पण 1982 साली हे तिन्ही औषध एकत्र करून हम्म. त्यांना देण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून कुष्ठरोगाचं प्रमाण बऱ्यापैकी एकदम बऱ्यापैकी आटोक्यात कमी आलेलं आहे. आटोक्यात आलं. म्हणजे हळूहळू संशोधनं होत होत आजची ही स्थिती निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. डॉक्टर, आता मला असं सांगा की कुष्ठरोग निर्मूलन किंवा दूरीकरण असा एक शब्द नेहमी वापरला जातो. तर कुष्ठरोग निर्मूलन किंवा दूरीकरण म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय दूरगामी परिणाम आपल्याला दिसून येतात? चांगला प्रश्न विचारला. कारण की पुष्कळांच्या मतात निर्मूलन म्हणजे कुष्ठरोगाचं केसेस ह्या शून्य होणार का, म्हणजे नाहीसा होणार का, तर तसा अर्थ नाहीये. निर्मूलनाचा अर्थ असा आहे की 1 लाख लोकसंख्येमागे 10 पेक्षा कमी असे कुष्ठरुग्ण जोपर्यंत आढळत नाही त्याला आपण निर्मूलन म्हणू. त्यालाच निर्मूलनाचा अर्थ दुसरा दूरीकरण आहे. म्हणजे कुष्ठरोगाला दूर करणं. त्याची सुद्धा व्याख्या तीच आहे की 1 लाख लोकसंख्येमध्ये 10च्या आतमध्ये कुष्ठरुग्ण आढळते त्यावेळेस आपण दूरीकरण झालं असं समजू. आणि त्याचा शास्त्रीय कुष्ठरोग तज्ञांच्या मते त्याचा असं आहे की जसं जसं कमी होत जाईल तसं जसं नॅचरल इम्युनिटीने, म्हणजे काही दिवसानंतर 1 लाखामध्ये 1 आला किंवा 2 आला तर त्यावेळेस रोगप्रतिकार शक्ती जी नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे किंवा ज्याला हर्ड इम्युनिटी म्हणतो ती डेव्हलप झाल्यानंतर ते कायमचं याचा नायनाट होईल असं कुष्ठरोग शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे तो हळूहळू होणार, अजूनही निर्मूलन झालं म्हणजे तो पूर्णपणे नष्ट झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याला एक कारण आहे, कारण की याचं जो इन्क्युबेशन पिरियड आहे म्हणजे शरीरात जंतू गेल्यानंतर त्याचे लक्षणं यायला जवळपास 3 ते 5 वर्ष लागतात. काही काहींमध्ये तर 20 ते 30 वर्ष सुद्धा लागतात. बापरे. म्हणजे त्याची रोगप्रतिकार शक्ती त्या जंतूप्रती कशी आहे शेवटी तोच हे येतो. पण इन्क्युबेशन पिरियड जास्त असल्यामुळे एकदम लक्षणं दिसून येत लक्षणं नाहीत. दिसून येत त्याच्यामुळे तो कुष्ठरोगी आहे किंवा नाही हे कळत नाही. डॉक्टर, या कुष्ठरोग निर्मूलनासंबंधी शासकीय पातळीवर अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात जनजागृतीच्या दृष्टीने वगैरे वगैरे. तर हे कार्यक्रमांविषयीची विस्तृत माहिती आम्हाला सांगा की जेणेकरून लोकांना ती माहिती होईल. सर्वप्रथम देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1955 साली NLCP म्हणजे नॅशनल लेप्रेसी कंट्रोल प्रोग्राम म्हणजे नियंत्रण कार्यक्रम हा आला. त्यानंतर जवळपास तो कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं होतं सेट म्हणजे सर्वेक्षण करायचं, एज्युकेशन द्यायचं लोकांना म्हणजे या रोगाप्रती जनजागृती करणं आणि ट्रीटमेंट असा सेट म्हणजे ह्या याच्यावर सर्वे 3 पायऱ्यांवर कार्यक्रम राबवला. तो जवळपास आपण 1982 पर्यंत राबविला. आणि त्या 82 मध्ये जेव्हा आपलं बहुविध आरोग्य मल्टीड्रग थेरपी आली, हे 3 औषधं आले, त्यानंतर असं एका वर्षातच जवळपास 99% रुग्ण बरे झाले. त्यानंतर मग गव्हर्नमेंटने विचार केला की आपण हा निर्मूलन करू शकतो. निर्मूलन म्हणजे 1 लाखात 10 पेक्षा कमी. तर त्यावेळी 1983 साली हा निर्मूलन कार्यक्रम आता जो सुरू आहे तो दूरीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम अस्तित्वात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा सुरू आहे. त्याच्यामध्ये काय काय कोणकोणत्या योजना राबवल्या जातात साधारणपणे या कार्यक्रमामध्ये? कुष्ठरोग शोध मोहीम हा सगळ्यात मोठा LCDC म्हणतात त्याला, लेप्रेसी केस डिटेक्शन कॅम्पेन, हा पूर्ण भारतभर राबविला जातो. 1 महिना जवळपास राबवता आणि जवळपास हा गांधी जयंतीच्या सुमारास हा राबविला जातो. आणि त्यामध्ये गाव पातळीवर म्हणजे प्रत्येक घरी आपल्या ज्या आशा आहेत, जी गाव पातळीवरची जी आरोग्य कार्यकर्ती आहे आशा, ती पूर्णपणे सर्वेक्षण करून हा कुष्ठरुग्ण शोधतात आणि याचा बराच परिणाम आपल्या याच्यात झालाय. आता रिसेंटली जवळपास महाराष्ट्रामध्ये डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम राबविला
आणि त्यामध्ये जवळपास 5,720 रुग्ण आपण शोधून काढले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये विदर्भाचा वाटा फार मोठा आहे. जवळजवळ 40% रुग्ण हे विदर्भातून निघाले आहेत. आणि त्याच्यातही चंद्रपूर डिस्ट्रिक्ट जो आहे जवळपास 511 म्हणजे 10% रुग्ण एकट्या चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आले. म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव ह्या 2-4 डिस्ट्रिक्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत जर आपण विचार केला तर. दुसरा क्रमांक कुठला लागतो? गडचिरोलीचा. जवळजवळ 350 रुग्ण त्यांनी त्या तिथून काढले म्हणजे निघालेत. त्यानंतर लागतो गोंदिया, त्यानंतर नागपूर आहे, त्यानंतर वर्धा आहे, भंडारा आहे. जवळपास महाराष्ट्राचं जर भारताच्या दृष्टिकोनातून हे जर आकडेवारीमध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. म्हणजे या आणि त्यातही विदर्भातल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. थोडीशी गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पार्श्वभूमीवर माझ्या मनात असा एक प्रश्न येतो डॉक्टर, की आपण कितीही नाही म्हटलं तरी सामान्यपणे ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तुम्ही मगाशी त्यांचं अज्ञान आणि याचा विचार केला तर ग्रामीण भागातल्या लोकांनी याच्याविषयी जागरूक होऊन काय खबरदारी घ्यावी? मुद्दाम आपण ग्रामीण भागातल्या लोकांना काय सल्ला द्याल? आम्ही हे जे कार्यक्रम राबवित असतो म्हणजे शासन पातळीवर हे कार्यक्रम राबविले जातात. ग्रामीण भागात प्रत्येक आशा आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, तर यांना आम्ही प्रत्येक गटचर्या घ्यायला लावतो. म्हणजे कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती, म्हणजे हा चट्टा झाला तर आपण काय करायचं, कशा तऱ्हेचा चट्टा असू शकतो आणि हा तो कुष्ठरोग कसा असू शकतो आणि त्याची लागण कशी होऊ शकते, याबाबत आपण शास्त्रीय माहिती पूर्ण जनजागृतीद्वारे देत असतो. आणि दरवर्षी महात्मा गांधीची जी पुण्यतिथी आहे 30 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आपण जनजागृती कार्यक्रमच राबवितो. वर्षभरात हा 15 दिवस आपण नुसती जनजागृती कार्यक्रम राबवतो, शोध मोहीम न राबवता, कारण की लोकांना याची जागृती. जनजागृतीची कोणती कोणती माध्यमं तुम्ही वापरता साधारणपणे? एक तर गटचर्चा, त्यानंतर महिला मंडळांचं आम्ही हे घेतो, शाळेंमध्ये याची माहिती देतो. त्या दरम्यान आम्ही शाळेच्या, कारण की सुशिक्षित मुलं जे आहेत ते प्रत्येक घरी जाऊन, म्हणजे प्रत्येक घरातला एखादा मुलगा तर असतो, त्याला जर आपण ही माहिती दिली तर आपल्या आई वडिलांना सांगतो. त्यामार्फत आपण हे घेतो, रॅली काढतो, टीव्हीवर म्हणजे जाहिराती देतो, जाहिरात फलक लावतो, फ्लॅक्स लावतो. म्हणजे या सगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम आपण करतो. डॉक्टर, आणखी पण याविषयी आपण माहिती जाणून घेऊया, पण आता एक वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण शासकीय योजनांबद्दल बोलत होतो. समजा एखाद्या माणसाला कुष्ठरोग झाला आणि तो कुष्ठरोग रुग्ण म्हणून घोषित करण्यात आला, तर अशा लोकांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काही शासकीय वेगळ्या योजना आहेत का? शासनाने बऱ्याच योजना कुष्ठरोगांसाठी दिल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक बळ देण्यासाठी ह्या योजना आहेत. त्यामध्ये त्यांच्या निकषाच्या पात्रानुसार संजय गांधी योजना आहे, घरकुल योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे. त्यानंतर अपंगचं प्रमाणपत्र देऊन त्यांना सरकारी नोकरी सुद्धा देण्यात येते. म्हणजे अपंगत्व जर आलं कुष्ठरोगामुळे तर त्याचं प्रमाणपत्र देऊन त्यांना सरकारी नोकरी सुद्धा देण्यात येते. त्याचप्रमाणे घरकुल योजना आहे. एसटी आणि रेल्वे प्रवास आहे, त्यामध्ये सुद्धा आपण सवलत त्यांना देत असतो. अशा बऱ्याच म्हणजे जितक्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये कुष्ठरुग्णांना प्राधान्य दिल्या गेलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पुनर्वसनासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना, शासकीय योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलासाठी सुद्धा, म्हणजे नाशिक येथे एक अपंग म्हणजे कुष्ठरुग्णांच्याच मुलांना फक्त व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. त्याच मुलांसाठी ती संस्था काढण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं ITI मध्ये जे काही आपण व्यावसायिक प्रशिक्षण देतो ते
त्यांच्या याच्यानुसार इच्छेनुसार त्यांना आपण ते प्रशिक्षणाची व्यवस्था करतो. म्हणजे केवळ कुष्ठरोगांच्या मुलांसाठी मुलांसाठी. ही विशेष योजना आहे. बरोबर. ही खूप महत्त्वाची माहिती आपण ती सांगता. संस्था त्याच्याचसाठी काम करते. तिथे ऍडमिशनच त्याच लोकांना मिळतं ज्यांचा कुष्ठरुग्ण जे आहेत त्यांच्या पाल्यांसाठी. पाल्यांसाठी ती योजना आहे. घरकुल योजनेमध्ये सामान्यपणे कशा प्रकारच्या सोयी त्यांना दिल्या जातात, सवलती दिल्या जातात? जी काही सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी जी घरकुल योजना आहे त्याची जी पात्रता आहे ती पण कुष्ठरुग्णांसाठी सुद्धा ती घरकुल त्यांना लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे घराच्या किमतींमध्ये त्यांना सवलत मिळते असं सवलत वगैरे? मिळते आणि फ्रीमध्ये पण मिळतात. काही कमी किमतीत जी काही योजना शासनाने दिलेली आहे त्याच्यामध्ये यांना प्राधान्य दिलं जातं. तसंच डॉक्टर, कुष्ठरोगांमुळे अनेक प्रकारचे शारीरिक व्यंग निर्माण होतं. कोणाचे बोटं जातात, कोणाचे नाक चपटं होतं वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो. तर अशा रुग्णांसाठी त्यांचं पुनर्वसनासाठी आणखी काही योजना आहेत का? त्यांची जे विकृती जे आलेले आहेत शारीरिक व्यंग किंवा व्यंग विकृती. व्यंग जे आलेले आहेत म्हणजे हात वाकडा होणं, पाय लुळा पडणं, हात लुळा पडणं, मनगटांपासनं, तर अशा रुग्णांसाठी आपण प्रत्येक तालुका स्तरावर, महाराष्ट्रात प्रत्येक तालुका स्तरावर किंवा भारतात प्रत्येक तालुका स्तरावर जिथे ग्रामीण रुग्णालय आहेत, कुटीर रुग्णालय आहेत आणि इव्हन जिल्हा स्तरावर सामान्य रुग्णालय आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, इथे आपण कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र याची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण अशा रुग्णांना बोलवून, म्हणजे आठवड्यातून दररोज देणं शक्य नाही पण 2-3 दिवस त्यांना बोलावून त्यांना तिथे भौतिक उपचार आपण दिले जातो. म्हणजे फिजिओथेरपी ज्याला म्हणतो आपण त्याला. त्याच्याच प्रमाणे तिथे आपण वॅक्स थेरपी, म्हणजे जे बोट वाकडे झालेले आहेत त्यांना वॅक्स बाथ देऊन त्यांना सरळ केला जातो, ते व्यायाम दिला जातो. तर अशा तऱ्हेने तिथे आपण त्यांना उपचार केलो. आणि त्या संदर्भ सेवेमध्ये गुंतागुंतीचे जे आहे की ग्रामीण पातळीवर जे रुग्णांना काही गुंतागुंत निर्माण झाली असेल, याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स तयार झाले असेल, तर अशांना सुद्धा बोलवून आपण तिथे त्यांना मार्गदर्शन करतो. आणि सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे त्यांना समुपदेशन करणं. त्यांच्या मनातली जी कुष्ठरोगाविषयी भीती आहे, जे गैरसमज आहे, ते दूर करणं. म्हणजे तो एक तर घाबरून जातो, कुष्ठरुग्णांचं नाव घेतल्याबरोबर मला कुष्ठरोग झाला असं म्हटल्याबरोबर त्याची मानसिक स्थिती जरा म्हणजे हे होतं. तर त्याला सातवता देणं, म्हणजे त्याच्या ज्या मनातली शंका आहे त्या दूर करणं, हे सगळ्यात महत्वाचं काम आम्ही तिथे करतो. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांना शारीरिक विकृती निर्माण झालेली आहे तर अशांचे आपण ऑपरेशन सुद्धा करतो, ज्याला RCS म्हणतात, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी. तर अशांना आपण सिलेक्ट करतो, म्हणजे त्याचे काही पात्रतामध्ये बसवतो, त्यांना त्याचे काही निकष ठरलेले आहेत, त्या निकषामध्ये बसवून त्यांना आपण त्यांची सर्जरी करतो. एकदा फिक्स झाल्यानंतर होत नाही, पण जर फिक्स झाला नसेल जॉईंट तर त्याची सर्जरी आपण करू शकतो. त्याचे निकष आहेत, ते त्याच्यामध्ये बसून त्याची पूर्ण फ्री मध्ये सर्जरी करतो. उलट आम्ही त्यांना सर्जरी करत असताना त्याचे 15-20 दिवस जातात, तर त्याचं आर्थिक म्हणून 8,000 रुपये आम्ही त्याला देतो, मदत देतो त्याला शासनातर्फे, की तुझे रोजी रोटी गेलेले आहेत. कारण की बहुतेक हे सगळे मजूर आणि आर्थिक याच्यातलेच रुग्णच असतात. तर त्यांना मदत म्हणून शासनातर्फे 8,000 रुपये आपण त्यांना शस्त्रक्रियाही फुकट करून देतो, मोफत करून देतो, आणि 8,000 रुपये त्यांना देतो. आणि फिजिओथेरपी अधिक मदत म्हणून त्या दिवसाची तितकी त्याला दिल्या जातो. त्याचप्रमाणे असे जे रुग्ण आहेत यांना आम्ही मोफत उपचार करतोच. पुन्हा अशा रुग्णांना हे झाल्यानंतर काही ज्या तुम्हाला सांगितल्याच पहिले मी, त्या योजनांचंही पण आपण त्या निकषात बसत असेल तर ती सुद्धा मदत करतो आपण. म्हणजे डॉक्टर, कुष्ठरोगाविषयी एकंदरीतच जो कोणी रुग्ण आहे त्याला सगळ्या प्रकारचं सहाय्य हे शासकीय पातळीवरून केलं जातं. अगदी त्याच्या मोफत उपचारापासून, त्याच्या शस्त्रक्रियेपासून, त्याचं मनोबल उंचावणं, त्याच्याविषयी जागृती निर्माण करणं, ह्या सगळ्यांच्या बाबतीत सर्वंकष अशा प्रकारचे
सगळेच प्रयत्न हे शासकीय पातळीवरून केले जातात जेणेकरून त्या कुष्ठरोग्याला असं वाटू नये की बा आपल्याला कुष्ठरोग झाला म्हणजे काहीतरी भयंकर असं झालं आणि आपली आता कुठेच आपल्याला तरुणोपाय नाही अशी त्याची मानसिक स्थिती होऊ नये यासाठी खरोखरच खूप महत्त्वाच्या आणि अनेक योजना आपण ज्या सांगितल्या त्याचा नक्कीच फायदा कुष्ठरोगांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. डॉक्टर, आता मला असं सांगा की कुष्ठरोग झाला तर पूर्वी तरी अशी एक धारणा होती की आता या माणसाला काहीतरी भयंकर झालं, त्याला अगदी समाजातनं किंवा कुटुंबातनं बहिष्कृत केलं जायचं, त्याला गावाबाहेर कुठेतरी टाकून दिलं जायचं. तर आज जरी तशी स्थिती नसली तरी पण अजूनही लोकांच्या मनामध्ये ते सगळी भीती एक प्रकारची आहे. तर अशा रुग्णांशी त्याच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी कशा पद्धतीने व्यवहार ठेवला पाहिजे किंवा समाजातीलच एकंदर लोकांनी त्याच्याविषयी कशी वागणूक ठेवली पाहिजे याच्याविषयी आपण काय सांगाल? पहिले तर मनातली भीती काढून टाकायला पाहिजे की की ह्या रुग्णापासून आपल्याला काही आपल्यालाही पण कुष्ठरोग होऊ शकेल का, ही जी मनात भीती राहते ती 100% काढून टाकायची. जर एकदा रुग्णांनी औषधी घेतली म्हणजे त्याचा जर पहिला डोस जरी त्यांनी घेतला तर 99% जंतू हे त्याच्या शरीरातले नाहीसे होतात, म्हणजे मरून जातात. म्हणजे तो असंसर्गिक होऊन जातो पहिल्याच डोजमध्ये. त्यामुळे तो असंसर्गिक होतो आणि असंसर्गिक झाला की त्याच्यापासून कुणाला संसर्ग होण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे ही जी माहिती आहे ही सगळ्यांनी आपल्या मनाशी पक्की धरून ठेवायची की कुठल्याही रुग्णापासून आपल्याला कुठलाही अपाय होईल त्याच्या घरच्यांनी म्हणा आणि त्याच्याशी सहानुभूतीपूर्वक वागणूक ठेवावी. कारण की एक तर त्याचं मनोबल पहिलेच हे झालेलं असतं, त्याच्यामुळे घरच्यांनी कुठली घाबरून न जाता त्याचप्रमाणे समाजातील लोकांनी त्याच्याबद्दल सहानुभूती ठेवून आपली म्हणजे आपली जी भीती आहे स्वतःची ती जे गैरसमज असते ते दूर करावे. म्हणजे कुष्ठरोग झालेल्या माणसाविषयी भीती बाळगण्याची गरज नाही आणि संपर्कातून तो कुष्ठरोग होत नसल्यामुळे तेवढी काळजी करण्याची देखील गरज नाही हे आपल्या बोलण्यातून लक्षात आलंय. डॉक्टर, आणखी काही आपण चर्चा करूया काही मुद्द्यांविषयी. तत्पूर्वी कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण एकंदरीतच कुटुंबाविषयी आणि त्यांच्या वर्तणुकीविषयी चर्चा करत होतो. मघाशी तुम्ही अनेक शासकीय योजनांची माहिती दिली की जी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारची सहाय्यभूत ठरतात. पण मला असं सांगा की काही संस्था अशा असतात किंवा शासकीय यंत्रणेमधल्या काही व्यक्ती अशा असतात की ज्या कुष्ठरोग निर्मूलनासाठी आपलं अंशदान देतात, तिथे काम करत असतात. तर अशा लोकांच्यासाठी पण काही शासकीय योजना आहेत का की त्यांना लाभ मिळेल या दृष्टिकोनातून? ज्या संस्था कुष्ठरोगाविषयी विषयी काम करतात अशा संस्थांना दरवर्षी एक वार्षिक मोबदला दिला जातो किंवा ग्रँट त्यांना दिले जातात, विशेष अनुदान दिले जातं. अशा बरेच म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 10-15 संस्था आहेत की त्यांना या कुष्ठरोगाच्या विषयी ग्रँट दिली जाते किंवा विशेष असं अनुदान दिलं जातं. त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये मग खासगी संस्थांचा पण समावेश आहे का? खासगी म्हणजे काही व्यक्ती जर अशा असतील की ज्यांना एखादी संस्था चालू करून कुष्ठरोग्यांच्या साठी काही काम करायचं असेल तर अशा संस्थांना देखील, खासगी संस्थांना देखील शासकीय अनुदान मिळतं का? मिळतं. त्यांनी आपला प्रस्ताव असा शासनाकडे पाठवावा आणि त्या प्रस्तावावर विचार करून शासन त्यांना जे त्यांच्या काम कशा रीतीचं आहे त्याच्यावर येऊन त्याप्रमाणे अनुदान देते. आता आपल्याकडे आपण आनंदवन सारखी संस्था आहे, किती वर्षापासून करणार, ती खाजगी संस्था आहे पण ती कुष्ठरोगात त्यांना अनुदान मिळतं. त्याचप्रमाणे जे आपले कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये काम करतात, स्वयंसेवक असो, आशा असो, यांना सुद्धा आम्ही मानधन देत असतो. म्हणजे प्रति व्यक्ती किती म्हणजे घर जसं 100 रुपये 200 रुपये जर एका दिवसाला त्यांना
ते काम करतात तर त्यांना मानधन सुद्धा देतो आम्ही. आणि जर कुष्ठरुग्ण शोधून काढला, जर सांसर्गिक असेल तर त्याला 200 रुपये देतो आणि असंसर्गिक असेल तर 250 रुपये देतो. जर त्यांनी त्याचा औषधोपचार पूर्ण केला, म्हणजे जर असंसर्गिक आहे त्याचा 6 महिने उपचार केला तर त्याला 400 रुपये, याच्या व्यतिरिक्त म्हणजे शोधून काढले 200, म्हणजे असे 600 रुपये त्यांना देतो. आणि सांसर्गिक जर शोधून काढला तर त्याचा 1 वर्षापर्यंत उपचार असतो. तर ते उपचार जर त्यांनी पूर्ण केला आणि त्या रुग्णाला मदत केली तर अशा व्यक्तीला आम्ही, स्वयंसेवकाला, आशाला 800 रुपये देतो. या प्रमाणात मानधन शासनाकडनं आपण त्यांना मिळवून देतो. म्हणजे कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यामध्ये ज्या ज्या संस्था, मग त्या खासगी असो, शासकीय असो किंवा त्या यंत्रणेमध्ये काम करणारे व्यक्ती असो, त्या सगळ्यांना आर्थिक मदत देखील किंवा एक ज्याला आपण आर्थिक प्रेरणा म्हणून दिल्या जातं आणि त्याच्यातून या माध्यमातून काम होत असतं. डॉक्टर, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, फार थोडा वेळ आपल्याकडे. तुम्ही थोडक्यात या जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनाच्या निमित्तानं आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? आपल्या प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल की त्यांनी कुष्ठ रुग्णांप्रती कुठलीही भीती न बाळगता त्यांना मदत करावी. त्याचप्रमाणे आपल्या जर समाजात असे काही व्यक्तींना जर ह्या लक्षणं आढळली तर त्यांना ताबडतोब मार्गदर्शन करून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात पाठवावं, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर औषधोपचार मिळू शकेल आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं. त्यांचे मनातली भीती काढून टाकावी, स्वतःच्या मनातली भीती काढून टाकावी. आणि या दिनानिमित्त मी एवढीच आशा बाळगतो की भारतामध्ये आणि जगामध्ये कुष्ठरोगाचं लवकरात लवकर निर्मूलन किंवा दूरीकरण होईल, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो. डॉक्टर, खरोखरच आपण म्हटल्याप्रमाणे भारतातून आणि जगातूनच या कुष्ठरोगाचं निर्मूलन व्हावं अशी शुभेच्छा आपण या निमित्ताने व्यक्त करूया. आणि आज आपण या ठिकाणी आलात, या विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत, याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.